माझ्या मागच्या काही व्हिडिओना एकच कमेंट होती की होम टूर द्या, होम टूर द्या. तर तुम्हाला खरंच होम टूर हवे आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता संडे म्हणजे आपला साफसफाईचा वारा असं मी तरी म्हणते, कारण अर्धा संडे म्हणजे 11 ते 12 वाजेपर्यंत आमचं क्लिनिंगच चालू असते त्याच्यामुळे. आणि इतके सगळे बॉक्सेस जमण्याचं रिझन क्रिएटर्स समजू शकतात. कोण असेल तर कमेंटमध्ये नक्की हजेरी लावा. त्याच्यानंतर आता मला पण आवरायचं होतं, कारण आज पण मी एकटीच होते. साहेब अचानक भयानक प्लॅनने गेलेले परत MP येऊन 8 दिवस झाले नव्हते, तोपर्यंत निघाले परत. पण आज मात्र ते परत येणार होते, त्याच्यामुळे इकडे छान असं सकाळी सकाळी मी घर आवरून घेतला. आणि बघता बघता संध्याकाळी 6 वाजता आमचे साहेब प्रकट झाले होते. बाहेर कुठेही जाऊ देत, पण 1 ते 2 दिवसानंतर घरी यायला यांचा जीव मात्र कावरा बावरा होता. आणि दुपारी ते कुठे जेवले नाहीत, त्याच्यामुळे येताना नाश्ता घेऊन आले. आणि याच कारणामुळे माझ्या नवऱ्याला ना कुठे जायला आवडत नाही, ना कुठे एक्सप्लोरिंग आवडतंय. तर आम्ही दोघांनी मिळून मस्त असा गरमागरम कडक चहा एन्जॉय केला. आता यांची वडापाव खाण्याची स्टाईल बघा. जेव्हापासून लग्न झालंय मला वाटतं मी 6 महिन्यातून एकदा वडापाव खाते, कारण इथं चांगला मिळतच नाही. आणि आजकाल महाभारतचं खूळ माझ्या डोक्यात इतकं बसलंय ना की त्याची पूर्ण सिरीज मी कंप्लीट करत आणली आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही परत निघालो संडे बाजारला, म्हणजेच भाजी आणायला, कारण आज भाजी आणली तर उद्या जेवण बनू शकतं. चला आता भाजीची वगैरे तयारी झाली, पण त्याचसोबत उद्या श्रावणी सोमवार आहे, त्याच्यामुळे मला महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक करायचा आहे, म्हणून ही सगळी तयारी. चला तर मग आजसाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. बाय.